गोष्ट आहे एका राष्ट्रीय महामार्गावरची, नॅशनल हायवे. अशा रस्त्यावर आपल्याला माहिती आहे ठिकठिकाणी नवीन निरनिळे रस्ते फुटलेले असतात, निरनिळ्या गावाला जात असतात. तसाच एक चौक झालेला होता. एका बाजूचा रस्ता एका तालुक्याला गेलेला, दुसऱ्या बाजू दुसऱ्या तालुक्याला गेलेला. पुढे एक लहानसाच रस्ता एका लहानशा खेडेगावाला गेला होता. दगड, धोंडे, खाच, खड्डे असा रस्ता भरलेला. तो असा रस्ता असला म्हणजे त्याला अप्रोच रोड असं म्हणतात. तसा तो रस्ता होता सगळा. अशा त्या चौकात मग वस्ती झालेली असते, हॉटेलं झालेली असतात. तिथं एका पंजाबीने मोठं हॉटेल काढलं होतं, पॉश हॉटेल चांगलं. शेजारी झोपडीवाजा अशी 2-3 हॉटेलं होती. गर्दी सगळीकडे असायची, पण मोठ्या हॉटेलात मिळायचं नाही, ते लहान हॉटेलात काही वेळा मिळायचं. त्यामुळे गर्दीचा काही प्रश्न नव्हता. एका बाजूला झाडाखाली एस टीचा एक स्टॉप होता. तिकडे इकडून एस टी आली, तिकडून आली, तिथे ती थांबायची. लोक झाडाखाली बसलेलेच असायचे. उतरतायत, चढतायत, गर्दी गडबड, दिवस रात्र त्या चौकामध्ये गजबज 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 अशी चालू असायची सर. या रस्त्याच्याच पुढे सुमारे 1 फरलांग अंतरावर PWD खात्याची एक मोठी शेड होती. PWD खाते नाव जुनं झालं, इमारत आणि दळणवळण विभाग, नवीन नाव म्हणजे सर. आणि त्याची शेड आपण बघितलीच असेल. एक 2-4 एकराचा सगळा असा परिसर असतो सगळा, चारी बाजूनी काटेरी तारा वगैरे लावलेल्या. तशी शेड होती ती. आत सामान खात्याचं खूप पडलं होतं. एका बाजूला पत्र्याचे शेड्स आणि खूप सामान खात्याचं पडलं होतं. एक मोठा लोखंडी रूळ पडला होता. इतके वर्ष पडला होता की त्या रुळावरही गवत उगवलं होतं सगळं असं. लोखंडी पाट्या, काही हात्यारं, काही कोजळी, फावडी, पहारी यांचा एक ढीक पडलेला. एका बाजूला डांबराची पिपं, बादल्या, काही रिकामी, काही भरलेली पिपं, काही व्यवस्थित रचून ठेवलेलं, काही सरकारी पद्धतीप्रमाणे असं पडलेलं सगळं असं. असं एकूण सगळा मामला होता. आणि याच शेडमध्ये सामान तर भरलेलंच होतं, पण एका रिकाम्या खोलीमध्ये बाबू मैलकुली म्हणून त्या शेडचा वॉचमन आणि खात्याचा नोकर असा तो राहायचा. मैलकुली आपल्याला माहिती आहे, रस्त्यावरचं काम करणारा नोकर असतो त्याला मैलकुली म्हणतात. बाबू हा एक विलक्षण मनुष्य होता, कॅरेक्टरच होती सगळं. असा उंच, किडकिडीत, केसबीत पिंजारेला, पिचक्या डोळ्याचा असा बाबू आदर्श सरकारी नोकर होता तुम्हाला सांगतो. म्हणजे नाईलाज झाला तरच काम करायचं, तोपर्यंत सहसा काम करायचं नाही. बाबूच्या खोलीमध्ये त्याचा अंथरूण फाटकं तुटकं होतं, ते कायमचं टाकलेलं असायचं आणि त्यावर तो पडलेला असायचा नेहमी. हे एक वैशिष्ट्य बाबूचं. दुसरं वैशिष्ट्य होतं संध्याकाळचं व्यसन त्याचं. संध्याकाळ झाली की त्याला दारूची आठवण व्हायची. तो त्याचा चौकातला हॉटेलातला एक मित्र होता हवालदारात, तो बाटली घेऊन यायचा. दोघांचं यथेच्छ चालायचे, सगळ्या गप्पा गोष्टी सायं संध्या रोज, ती कधी चुकवायची नाही सगळं. आणि मजा अशी होती की एकदा का बाबू दारू प्यालेला असला म्हणजे तो काय काय गमती करील, काय काय बोलेल, काही सांगता यायचं नाही. लोक नाना तऱ्हेच्या कथा या बाबूचे सांगायचे. हो, एकदा तर गंमत अशी झाली की एकदा बाबूला सांगितलं होतं पेंटरनी नवीन दगड रंगवलेत मैलाचे, जरा नीट 5-7 मैल हिंड आणि ते सगळं बरोबर केले का बघू नये. हे महाराज दारू पिऊन निघाले. बरं, नेमका मैलाचा दगड यायचा तेव्हा ह्याचं लक्ष नाही. ते पुढं जायचं, मग मागणं बघायचं इथं कुठं दगड आहे, कुठे आहे, हां पुढं असेल बहुतेक. मग पुन्हा जायचं, जाता जाता दगड येऊन जायचं, ह्याला पत्ताच नाही. मग पुन्हा पुढे गेल्यावर दगड कुठे गेला, दगड पुढे असणार. हो, 5 मैल 7 मैल चला, रस्त्यावर एक दगड दिसणार. त्यालाही आश्चर्य वाटायला लागलं, सगळे दगड रस्त्यावरचे गेले कुठे म्हणाले. 7 मैल गेल्यावर त्याला ख्रिश्चन लोकांची एक स्मशानभूमी लागली, तिथं पांढरी 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 दगड दिसल्यावर तो बघतच उभा राहिला डोळे विस्फारून. अरे लुच्चानो म्हणाला, तुम्ही सगळे रस्त्यावरनं पळाला, ते इथे येऊन बसला तो म्हणाला. सगळे असे बाबूराव महाराज होते. काय त्यांचे एक एक गोष्टी, त्याचीच गंमत आहे ही सगळी. अशी संध्याकाळची वेळ ती, कामधाम सगळे आटपलेली होती. नोकर चाकर माणसं जवळपासची होती, ती आपली घरोघर निघून गेलेली हाताला टाकून सगळे. साहेबांनी दम भरला होता बाबूला. नुकत्याच त्या रस्त्यावरच्या पाट्या बिट्या काढून आणलेल्या होत्या आणि बाबूला बजावलं होतं, बाबू तू फार हरामखोर मनुष्य आहेस ना, लवकर कामं करत नाहीस. रस्त्यावरच्या पाट्या आणलेल्या आहेत, ते आजच्या आज लावून टाक पुन्हा रस्त्यावर सगळं व्यवस्थित, नाहीतर बघ मग तुला लाथ मारून हाकलून देईन. असा दम भरून गेल्यामुळे बाबू जरा गप्पगार झाला होता. लावतो साहेब असं सगळं करून साहेबाला वाटेला लावलं आणि बघितलं पुष्कळ वेळ आहे अजून त्याला करू काम, कामाला काय त्याचं काम पडलेलंच आहे नेहमीचं. झालं, संध्याकाळ झाली, नेहमीप्रमाणे ते हवालदार आला, यांचं यथेच्छ सगळं झालं. केव्हा तो हवालदार निघून गेला, बाबूला झोप लागली, पत्ता नाही तुम्हाला सांगतो. पहाटे 4-4:30च्या सुमाराला बाबूला जाग आली, उतरलं सगळं. डोकं असं ठणकत होतं, अंग जड झालेलं, डोळे लालबुंद झालेले. आणि मग एकदम त्याच्या लक्षात आलं की अरे बापरे, साहेबांनी काम सांगितलं होतं ते राहिलं. त्या पाट्या लावायच्या होत्या त्या. आता साहेब सकाळी आला आणि त्याला जर दिसल्या नाही त्या पाट्या, तर खरोखर आपल्याला लाथ मारून तो हाकलून देईल, इतका चिडलेला आहे. आत्ताच्या आत्ता केलं पाहिजे का. तसाच धडपडत उठला, कंदीला होता तो एक, लावला सगळा. त्या पाट्या बिट्या गोळा करून ठेवल्या होत्या, त्या घेतल्या, 1-2 हत्यारं घेतली. अंधारातच त्या धडपडत त्या आवाराच्या बाहेर पडला. या रस्त्याला जा, त्या रस्त्याला जा, त्या रस्त्याला जा. सगळ्या पाट्या बिट्या सगळ्या व्यवस्थित सगळ्या लावल्या. 5-7 पाट्या होत्या सगळ्या.
दमला बिचारा, इतकं काम जन्मात कधी केलेलं नाही त्यांनी. सगळं घेऊन आला आपला, घेऊन गाढ झोपला. हो, सकाळ झाली, जरा उजाडला, असं तोंडाला तोंड दिसायला लागलं. आणि जे काय गंमत घडली पुढे महाराज, पुण्याच्या दिशेने, असा पुणे बेंगलोर रस्ताच होतो, नॅशनल हायवे. पुण्याच्या दिशेने एक भरधाव अशी एक टुरिंग कार आली, अशी त्या चौकात आली, जी डावीकडे एकदम वळली तालुक्याच्या गावाला जायला. किती 10-20 पावलं अशी पुढे गेली असेल. ड्रायव्हरने एकदम ब्रेक दाबला, गाडी थांबवली एकदम. त्या आत सगळी पांढऱ्या टोपीची माणसं एकमेकाच्या खांद्यावर अशी गाडी टाकून झोपलेली, गार वाऱ्यानं झोपायला लागलेला. जे धक्का बसलाय तुम्हाला सांगतो, एकदम जोरदार. सगळे कावरे बरे होऊन मिळाले. अरे काय झालं, काय झालं, ॲक्सिडेंट झाला का काय? ड्रायव्हरला म्हटलं, अरे उस्मान काय झालं काय? ते बघा ना साहेब, म्हणलं काय दिसत नाही का तुम्हाला? म्हटलं काय झालं काय? अहो रस्त्यातच मध्ये पाटी लावून ठेवली म्हणून. असं काय काय पाटी आहे ती? बघा ना साहेब, काम चालू, रस्ता बंद म्हणून. सगळे माणसं उतरून बघतायत, त्या अंधारात असं बघतायत. म्हटलं काम चालू? काल परवा तर काय पाटी इथं नव्हती. ते सरकारी काम असतं साहेब, केव्हाही सुरू होतं म्हणले, त्याचं काय येत नसतंय का? म्हणजे काम कुठे आहे? काम पाठी मग असतं, पाठी पुढं असते म्हणली सगळं. ते म्हणले बघ बघ, डायव्हर्शन असेल कुठेतरी बघ. ड्रायव्हर आपला इकडं तिकडं हिंडून आला, इकडं नाही तिकडं नाही. साहेब कुठं डायव्हर्शन नाही. त्याच्या काय कटकट आहे बुवा. अर्धा तास गेला म्हणाले. सगळं आपल्या चेअरमन साहेबाच्या मुलीचं लग्न, आता तांदूळ टाकायला म्हणून निघालो, वेळ तर निघून गेली. आता काय जेवायच्या वेळेपर्यंत केव्हाही गेलो तर चालतं. चला चला जरा चौकात चला म्हणाले. आता तोंड बिंड खंगाळू चांगली, च्या बिया मारून मग सावकात जो, आता काय गडबड नाही, चला गाडी गेली मागं म्हणली. गाडी चौकात येऊन एका हॉटेलच्या समोर उभी केली. ते बाहेर बाकडी बिकडी टाकलीच होती हॉटेलच्या झोपडीच्या. सगळे आपले तोंड बिंड धुताय, चहा बिया पेतात. जोर जोरात चर्चा चाललेली. एक जण म्हणाला, काय कोणातरी पोराचा चावटपणा दिसतोय. म्हणाला काय पाठी, म्हणा रस्त्यात काय लावून ठेवली, काय कशाला? दुसरा म्हणाला, चावटपणा पोराचा? हा असलं नाही म्हणाला, हे सरकारी नोकराचा हलगर्जीपणा म्हणा. जे त्यांची चर्चा सुरू झाली, एकमेकांशी बोलतायत वगैरे, तेवढ्यात बेंगलोरच्या दिशेने, म्हणजे विरुद्ध दिशेने एक ट्रक जोरदार असा आला. असं मोठाच्या मोठा सामान मिळून भरलेलं, पण वेडवाकडं झालेलं सामान. ही माणसं दिसली, ते बरोबर येऊन थांबला. सरदारजी उतरले, खाली आले. सलाम साहब सलाम. म्हणले क्यों सरदारजी क्या बात है? नहीं नहीं, बेंगलोर के तरफ जाने वाला रास्ता कौन सा है? म्हणे बेंगलोर के तरफ जाने वाला? अरे अब वहीं से तो आए ना. नहीं नहीं वो तो मालूम है साहब, लेकिन बीच में एक बोर्ड लगा बेंगलोर कडे म्हणून. तिकडे गेली, ट्रक घातली. म्हणला कसला रस्ता? म्हणला खाच, खड्डे खळगे, शेवटी खेड्यात जाऊन पोहोचलो. म्हणाला सगळं सामान विस्कटलं. म्हणाल सगळं आमचं साहेब, हे काय नॅशनल हायवे होत आहे साहेब? हे तो अँटी नॅशनल हायवे आहे म्हणाल. म्हणलं काय सरदारजी, सरळ एवढा मोठा डांबरी रस्ता सोडला आणि कुठे खेड्यात चाललाय? म्हणाले सरळ जा. नाही होतो मालूम आहे साहेब. असं म्हणून बरं आहे साहेब, जातो म्हणाला. आपला सलाम बिलाम केला, ती सगळं निघून. म्हटलं बघा ही पाट्याची भानगड व्हा. काय म्हणले, काय चाललंय काय कळत. हे सगळ्या गप्पा त्यांच्या चालल्यात. ते समोरच्या बाकड्यावर 2 माणसं बसलेली, अशी डोळे बेळे लाल होऊन झालेले, तारवटलेल्या मुद्रेनं त्यांचं बोलणं बिलणं ऐकतायत. शेजारीच त्यांची फियाट गाडी होती रस्त्यावर अशी उभी. त्यातल्या एकाने विचारलं, काय साहेब पाट्या बदलायची काय भानगड झाली काय? ते म्हणले तुम्हाला काय करायचं आहे? आमचं चाललंय, तुम्हाला काय करायचं? म्हटले नाही नाही, आमची अशीच भानगड झाली म्हणून विचारतो. म्हणजे तुमची काय झाली भानगड? हो म्हणले, आम्ही काल रातच्याला निघालो म्हणले, मुंबईहून निघालो म्हणाले, इकडे चाललोय बंगलोरकडं, तिकडं कोल्हापूरकडं. बरं मग तरी मी म्हणले ह्याला सांगितलं बरं का, तू इतकी घेऊ नकोस, तुला ड्रायव्हिंग करायचंय, तू इतकी घेऊ नकोस. आता माझी गोष्ट वेगळी, मी नुसतं बसणार होतो म्हणे. हो ऐकलं नाही म्हणाले. आणि मग मारली गाडी रात्रीची, आम्हाला काही पत्ता नाही. आणि एकदम पाठी लागली. हो म्हणजे काय पाठी दिसली? घाट संपला. घाट संपला? बापरे, अंगात काटा आला एकदम म्हणेल आमच्या. अरे मग सुरू केव्हा झाला होता घाट? बापरे म्हणली, इतकी चढली का काय आपल्याला? म्हणाले सरळ घाटातनं गाडी मारतोय म्हणले, त्याला ड्रायव्हिंग करतोय, त्यालाही कळलं नाही, मलाही कळलं नाही. एका बाजूला म्हणले ते सबंध डोंगर, एका बाजूला खोल दरी, वळणं तरी गाडी आली कशी? म्हणाले परमेश्वराची कृपा आहे खरोखर. म्हणाले छा दारू पिऊन ड्रायव्हिंग करू नये म्हणतात शाणी माणसं, खोटं नाही म्हणाले. तेव्हापासून कानाला खडा. म्हणाले आता उतरेपर्यंत पुन्हा पुढे जायचं नाही, पुन्हा बसलोय म्हणाले. असं सगळं गप्पा त्यांच्या चालल्यात. तेवढ्यात एका तालुक्याच्या बाजूने एक एसटी आली आणि त्या नेहमीचा स्टॉप होता ती थांबली. झालं, लगेच खाली जमिनीवर बसलेली माणसं उचलली, गाठोडी ट्रंकावर उचलून कंडक्टरने दार उघडल्यावर माणसं भरा उतरायला बघतात. तेवढ्याच हे चढायला नेहमीचं मग तो सगळा सीन सगळा. अरे 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 आधी उतरणारा उतरू द्या, काय जागा मिळत नाही, बघ ते घुसतायत सगळे आत. असे सगळं गडबड गोंधळ चालले. तेवढ्यात 2 माणसं खाली उतरली. त्यांना आणखीन 2 माणसांनी धरलेली, अशी दांडगी दुंडगी माणसं, अशी राक्षसासारखी चांगली. डोक्याला फडकं बांधलेलं आहे, फडक्याला एवढं रक्त लागलेलं आहे, शर्टावर सगळ्या धोत्रावर रक्त सांडलेलं आहे. 2 माणसांनी त्यांना धरून खाली आणले. ते म्हणाले हो ते मिशन हॉस्पिटल कुठे आहे? हो ते काय ते दिसत नाही का लाल कौलाचं? म्हणले वर आलेलं आहे. ते म्हणले देवाळ, लाल देवाळ तिकडंच आहे, तिकडे आहे. हे चला 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 चल. त्यांना ते घेऊन गेले. काय कळ नाही, काय डोकी काय फुटली, काय झाले ते हॉस्पिटलमध्ये काय गेले. कंडक्टरला विचारलं का काय काय भानगड काय काय?
अहो एक खड्ड्यात पडले तो, मोटरसायकलवरून चालले होते पहाटे, त्याला एकदम रस्त्यात मोठा खड्डा खणून ठेवला. म्हटले पाटी नाही लावायची, म्हणाले व काम चालू, रस्ता बंद वगैरे. पाटी नाही काय नाही म्हणले, धान दिशा आदळले हो म्हणाले, काय मरत होते, थोडक्यात वाचले, डोकं फुटण्यावर भागले म्हणाले. दुसरं म्हणलं अहो पाटी नसली तरी एक दिवा लावून ठेवलेला असतो की, म्हणले तिथं दिवा लावलेला असतो. कशाचा राव, सरकारी दिवा. ते म्हणाले तो दिवा लागलाय की नाही बघायला घरचा दिवा न्यावा लागतो तर कळतंय म्हणाले. असं बोलणं सगळं चाललेलं आहे. तेवढ्यात त्याच दिशेने एसटी गेली, त्याच दिशेने आली, त्याच दिशेने एक जीप आली, सरकारी पोलिसांची जीप एकदम तिथे थांबली. पटापटापटा 4-5 पोलिसांनी उड्या मारल्या. मग एक फौजदार साहेब बाहेर आले, असे रिटायरमेंटला आलेल्या वयाचे, पोट बीट सुटलेले असे. काही बोलले हल्ले की पोट आधी हालायचं मग ते हालायचे सगळे, अशी ते फौजदार साहेब असे सगळे होते. आणि झालं एक, अरे ते म्हणाले बघितलं का रे, ते 2 माणसं डोकं फिटली होती, तेव्हा ते एसटीनं पाठवले. ते हो कुठे गेले, ते गेले हॉस्पिटल, गेले का म्हणाले. पळा रे पळा, शिपाई साहेब चला तुम्ही त्याच्या खोलीवर म्हणाले पहारा ठेवा, पळून जातील ते, पळा मी आलोच चहा पिऊन म्हणाल. तेच झालं, त्या शिपायानं पाठवलं. साहेब गेले चहा प्यायला. लोकांना काय कळलं नाही, शिपाई काय फौजदार काय भानगड. मग ते जीप, त्या ड्रायव्हर एकटाच उभा होता, जीप अशी त्याला ज्याला काय हवालदार साहेब काय भानगड आहे, काय भानगड. अरे 2 दरोडेखोर, ते दरोडेखोर साधी माणसं नाहीत म्हणाली. आम्ही सगळ्या वस्तीवर बरोबर छापा घातला होता, सगळे म्हणले सापडले. हे दोघं नेमके त्यातले म्हणले लीडर पळाले होते म्हणले, तिथे खड्ड्यात पडले आणि सापडले म्हणले, जात आहेत तिथे. एकदम म्हणलं ते बरोबर आहे, खड्ड्यात पडले म्हणूनच सापडले म्हणजे, नाहीतर पोलीस असून तुम्हाला सापडतायत म्हणजे काय म्हणले, कलंकच आहे. बरोबर नाही. सगळ्यांनी दिला हाकलून त्यांनी. असा सगळा गोंधळ सगळा चाललेला. तेवढ्यात एसटी सुटली, आपली घंटा वाजवली कंडक्टरनी, काच भरलेली एसटी, सगळे माणसं उभी राहिली आहेत, बसलेली आहेत, दुप्पट माणसं झालेली सगळे. जी एसटी सुटली ती किती एक फरलांगभर अशी पुढे गेली असेल, त्या चौकाच्या एकदम ड्रायव्हरनं गाडी थांबवली. सगळ्या कंडक्टरला कळलं गाडी का थांबवली. गाडी म्हणलं अहो चला ना ड्रायव्हर साहेब, हो घंटी मारली ना मी, राईट चला. म्हणलं राईट काय हो, ते बघा ना समोर काय दिसते. ते म्हणजे काय दिसते ते बघा ना, पाटी काल आलो तेव्हा पाटी नव्हती. म्हणलं एकदम काय पाटी, काय काय काय. कंडक्टरने दार उघडलं, खाली उतर. ते उतरला खाली की काही काही माणसाला सवय असते, कंडक्टर उतरलंय खाली उतरायचं. ते लगेच 400 उतरले आणि बघतायत तर समोर मोठी पाटी लावलेली हो, डेंजर गो स्लो म्हणून. म्हणलं डेंजर, तिकडं तिकडं बघायला हायला डेंजर कसलं असतं. कसलं असतं म्हणजे दिसत नाही काय, लाल रंगाचं असतं म्हणले डेंजर. डेंजर माहित नाही का कसं असतं. दुसरं म्हणलं मला तर काय डेंजर दिसत नाही इथं. तिसरे एक म्हणले डेंजर कुठं दिसत असतं का म्हणलं, डेंजर एकदम येत असतं म्हणले. पुन्हा म्हणलं काय पण इथं एकदम माळ रानावर कुठं काही नाही, काय नाही, खड्डा नाही, पाणी नाही, काय नाही, पूल नाही, डेंजर कुठलं आलं काय, कशाच काय, वळण नाही, काय नाही. एक जण नुसतं असं समोरच्या बाजूला शेत होतं आणि तिकडं घर होतं, तिकडं असं एकाग्र चित्तानं बघत राहिला. त्यानं टाळी वाजवली एकदम. हा 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 आता आलं माझ्या लक्षात. म्हणाला काय डेंजर आहे, आलं लक्षात. म्हणलं काय काय, हे शेत दिसते काय, जवारी उभी आहे म्हणलं ते, आणि पलीकडे ते कौलाचं घर आहे वगैरे. मग ते हिरी कोलाटणीचं घर आहे ना म्हणाल. ती हिरी कोलाटणीचं, हा मग काय तमाशाचा फड असतो राव, लोक मरतेत म्हणले नुसतं. तिनं घर नवीन बांधलंय म्हणली इथं, मग ती आता इथं राहायला आली म्हणजे मग हा ती राहायला आली म्हणून सरकारने पाठी लावली असेल डेंजर. हा एक म्हणलं मग गो स्लो का म्हटलेलं आहे, मग गो फास्ट म्हणाल पाहिजे. तो म्हणला नाही तसं म्हणजे सरकारचं म्हणणं एवढं असेल की डेंजर आहे पण नुसतं आपलं बघत बघत जायला हरकत नाही एवढा. अशा सगळ्या गप्पा झाल्या. म्हणले चढा चढा चढा, कसलं डेंजर म्हणले, चला चला गाडी. सगळा धुमाकूळ सगळ्या रस्त्यावर सगळा सकाळभर चाललेला. सकाळची 9 वाजले. तिकडनं ते डेप्युटी इंजिनियर साहेब नेहमीच्या सोयीप्रमाणे सकाळी यायचे, त्याप्रमाणे फटफटीवर बसलेले, पाठीमागं मुकादम बसलेला. ते असे आले आणि तो रस्ता होता जरा उंचावरचा, खाली एका बाजूला नाला होता. त्या अगदी आहे उंचावर आल्यावर डेप्युटी साहेबांना एकदम तिथं खाली काहीतरी पाटीसारखं दिसलं आणि त्याने एकदम फटफटी थांबवली मोटरसायकल. का हो मुकादम, आपल्या पाटीसारखं काहीतरी खड्ड्यात दिसतं, बघावं काय ते. मला बघतो साहेब, तो आपला नाला उतरून खाली आला. त्यानं बघितलं, हो साहेब हो आपली पाटीच आहे म्हणाली खात्याची. काय हे काय, इमारत आणि दळणवळण विभाग कराड हद्द सुरू म्हणून. कराड हद्द सुरू कुठं, खड्ड्यात झाली काय सुरू म्हणाले. काय अरे ते काय बाब्या आरामखोर मनुष्य कुठं पाट्या लावलाय म्हणाले. चल चल काय करतोय एकदा बघू दे. ते संतापलेले काढा पाटी म्हणाले. मुकादमानं आपली पाटी काढली, पाठीमग बसला मोटरसायकलवर. मग वारकऱ्याने पताका घ्यावी त्याच्या आपला बसलेला. त्यांनी जी भरधाव सवन मोटरसायकल मारली. ते एकदम त्या आवारामध्ये येऊन दाखल झाला. रागारागाने साहेब आणि पाठीमग मुकादम दोघे आपल्या बाबूच्या खोलीकडे जात आहेत. तर दरवाजा सताड उघडा. बाबू आपला गाढ झोपलेला, काही अगदी घोरतोय चांगला. वाऱ्याचे झोत आत येत आहेत. रिकामी झालेली बाटली खाली पडलेली, ती घरंगळते वाऱ्याबरोबर. आणि त्याच्या अंथरुणात शेजारीच भिंतीला एक पाटी लावून ठेवलेली, धोक्याचे वळण.